नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज 26 जानेवारी आपल्या देशाचा आज प्रजासत्ताक दिन. सो या निमित्ताने मी एका राईडला जाणार होतो. सकाळी लवकर निघणार होतो, बट थोडी काम आली, मला घरी थांबावं लागलं आणि त्यामुळे मी आत्ता दुपारी निघतोय. राईड ही जास्त लांबची नाही आहे, छोटी शॉर्ट राईड आहे. मी कुठे जातोय हे मी तुम्हाला लवकर सांगेनच. ॲक्च्युली मी जाणार होतो ट्रेनने, बट सीन झाला आहे काहीतरी एक छोटासा, तो मी सांगेनच तुम्हाला. रस्त्यामध्ये जेव्हा गाडी चालू होईल तेव्हा आपण बोलूच. मी तोपर्यंत रेडी होतो, चेंज करतो, मग आपण भेटूया रोडवर. गाईज, दुपारचे 1:15 झालेत. पहिलं ट्रिप मीटर आपण सेट करून घेऊया. जाने तो दे. तर आता बुर्जी पाव घेतलाय मी, आपला ऑल टाइम फेवरेट अंडा आपला तो घेतलाय. तर मग काय खाऊया. गाईज, आपण आता हायवेला आलो. जस्ट मी गाडी हायवेला काढली आणि समोरच मला कुत्र्यासारखी ट्रॅफिक मिळाली. माझा भाऊ जस्ट आता गोरेगावला गेला मित्राबरोबर बाईकने. तो बोलला की हायवेला भरपूर ट्रॅफिक आहे, तो माहीत नाही तुला किती गर्दी मिळेल किती नाही. तो पण अटकला होता थोडा वेळ. तो गोरेगावला अडकला, मी तर इकडेच अडकलो. आणि हा सर्व पंगा गाईज झाला आहे ट्रेनमुळे. कारण वेस्टर्न लाईनच्या चर्चगेट ते अंधेरी ट्रेन मे बी बंद आहे. आता कुठली लाईन बंद आहे, चर्चगेट ते अंधेरी आहे की वेगळी आहे ते नाही माहिती, बट लाईन बंद आहे आपली वेस्टर्नची एक लाईन. आणि त्यामुळे ही सर्व जी ट्रॅफिक आहे ती हायवेला झाली. आता आपला जो ब्लॉग होता तो पण नॉर्मल ब्लॉग होणार होता, पण ट्रेनला गर्दी आहे, खूप गर्दी आहे. विरार स्टेशनला जस्ट मला एखादी फोटो पाठवले, तर फोटो बघितल्यावर मी गर्दी बघून बोललो बापरे, ट्रेनने तर जाणार पॉसिबल आहे ना. म्हणूनच आपली ही बाईक राईड होते, मोटो ब्लॉगिंग होतो आहे. पेट्रोलची टाकी तर फुल झाली, आपली पण टाकी बऱ्यापैकी ठीकठाक अर्धी भरली आहे. मला वाटलं हायवे खाली मिळेल, बट नाही, हायवे खाली नाही आहे. भेटूया आपण रोडवरती, खाली रोड भेटेल तेव्हा भेटूया, तेव्हा बोलू. हो शिट. ॲक्सिडेंट झालाय भाई, ॲक्सिडेंट झालाय. पूर्ण क्रॉस झाली आहे गाडी ती. आय होप कोणी जीवितहानी नाही झाली असेल काही. गाडीतल्यांना बहुतेक बाहेर काढलंय. त्याच्यासाठी हायवेचं काही बोलू नाही शकत. हायवेच काही इव्हन गाडीचं कुठल्याही प्रवासात किंवा बोलतात ना, काही बोलू नाही शकत कधी काय होईल ते. जे नशिबात लिहिलं आहे ते होणारच आहे. त्या गाडीला एक छोटासा चेंज केला गाडीमध्ये. भावाने माझ्या मोबाईल होल्डर आणला होता त्याच्या बड्डेला गिफ्ट म्हणून, आणि तो राईडला गेला होता त्र्यंबकेश्वरला, तेव्हा त्याने हा मोबाईल होल्डर लावून घेतला भावाला. माझा जुना मोबाईल होल्डरमध्ये जो मी लावतो तेव्हा त्याचं स्क्रीन आहे ती टच नाही होत आतमध्ये. आणि तो मोबाईल होल्डर कसा आहे की टच होत नसल्यामुळे आणि उन्हाचं रिफ्लेक्शन त्याच्यावर पडल्यामुळे मला मोबाईलमधलं दिसत नाही. तो जो मोबाईल होल्डर आहे तो पावसामध्ये खूप चांगला आहे. त्याच्यासारखं बेस्ट काहीच नाही पावसामध्ये. तुमचं पाण्यापासून सुद्धा त्याने प्रोटेक्शन होईल. पण आता त्या मोबाईल होल्डरची गरज नाही आहे निदान पावसाळ्यापर्यंत तरी, म्हणून एक हा छोटा एक मोबाईल होल्डर लावला आहे.
गाईज दुपारचे 3:15 वाजलेत आणि आत्तापर्यंत आपली 30 किलोमीटरची राईड झाली आहे. दहिसरच्या पुढे सर्वात फेमस असलेलं हॉटेल फाउंटन हॉटेल, आता मी तिथेच पोचेन. हा जो पॅच आहे, हा टर्निंगवाला जो पॅच आहे, हा माझा ह्या रूटवरचा सगळ्यात फेवरेट पॅच आहे आणि मला खरंच ह्या एवढ्या पॅचवरनं गाडी चालवायला खूप मजा येते. हा टर्निंग जो आहे तीच मला खूप आवडते यामध्ये आणि असं वाटतं थोडं की घाटामध्ये आलो आहे. हा जो ब्रिज आता नवीन बनवला आहे फाउंटन हॉटेलच्या पुढे, तो आत्ताच जस्ट बनला आहे, नवीनच आहे आणि थोडा हाईटला वर ठेवला आहे. आता रस्ता चांगला झाल्यामुळे इथे आपल्याला गाडी चालवायला मजा येईल आणि खरोखर मजा येते. 1-2दा मी इथनं गेलो आहे, खूप मजा येते गाडी चालवताना. इथे तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता, इथे खूप साऱ्या लोकांनी गाड्या थांबवल्यात. गाड्या थांबवण्याचं कारण हेच आहे की व्ह्यू बघणं. इथून संध्याकाळच्या वेळेला जो व्ह्यू दिसतो तो खूपच सुंदर असतो, म्हणूनच ह्या सर्वांनी गाड्या थांबवल्यात हा व्ह्यू बघायला. हा ब्रिज जो आहे हा 4 लेन ब्रिज आहे, 4 लेन आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि इथून त्यामुळे ट्रॅफिक ह्या ब्रिजवर होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, थोडा असा ब्रॉड असल्यामुळे. काल रात्री आमच्या इथे खूप गरम होत होतं, रात्री माझी झोपसुद्धा पूर्ण झाली नाही, त्यामुळे आत्ता माझं डोकंसुद्धा खूप जड झालं आहे. म्हणजे इतकं जड झालं आहे की मला गाडी चालवायचासुद्धा आज कंटाळा आला आहे. आज ट्रेनचा इश्यू आहे म्हणून, नाही तर मी आज गाडी काढायचा माझा कुठलाच प्लॅन नव्हता. मी ट्रेननेच जाणार होतो, बट ट्रेन आज बंद असल्यामुळे मला आज गाडी काढावी लागली. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो होतो की मी कुठे जातो आहे हे रस्त्यातच सांगेन. तर गाईज मी जातो आहे नायगावला आणि मी नायगावला जाऊन काय करणार आहे हे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघालच. त्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आपला मोटो व्लॉगिंग तर आता होणार नाही आहे, कारण इथून पुढे मला रस्ता नायगावला जाणारा जो आहे तो माहिती नाही, कारण फर्स्ट टाईमच जातो आहे. आपल्याला लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे, सो मोटो व्लॉगिंग तर नाही होणार. आणि मी माझा जो कॅमेरा आहे ज्याच्यात मी शूट करतो आहे तो मी होल्डरला लावणार आहे, कारण जुना मोबाईल नाही आहे. सो आपला मोटो व्लॉगिंग नाही होणार, पण आपलं नॉर्मल व्लॉगिंग होणार आहे. सो व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. मित्रांनो, तुम्ही इथे माझ्या मागे बघताय, ही आहे वसई जेटी. वसई जेटीला मी जस्ट आलो आहे. मगाशी छोटासा एक सीन झाला. मी मॅपवर मी आपलं नायगाव जेटी टाकत होतो, कारण मी वसई जेटी टाकलं तर काही मला मिळालं नाही, नायगाव जेटीच दाखवत होते. तर मला वाटलं मे बी तेच असेल, मी नायगाव जेटी टाकलं. तिथे मी एकाला लोकल माणसाला विचारलं, तर तो बोलला की अशी कुठली जेटी इथे नाहीच आहे, तुम्हाला वसईला जावं लागेल. वसई फोर्टला गेलात की तुम्हाला ती मिळेल. मग मी आलो वसई फोर्टला. तर इथे वसई फोर्ट रोरो फेरी जी आहे तिथे मी आता आलो. आता 4:45 वाजलेत. 5 वाजता बोट येईल, मग मी जाईन त्याच्यात, मग तुम्हाला तिकडे दाखवतो.
तर हे त्या फेरीचं तिकीट आहे. 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 असा ह्या फेरीचा टाईम आहे. जसं मी बोललो की 4 ते 5, 5 ते 6 आणि 6 ते 7 अशा फेऱ्या आहेत. मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही 6ची घ्या, कारण 6 वाजता तुम्हाला सनसेटसुद्धा मिळेल आणि तुम्हाला इव्हिनिंगचं म्हणजे रात्रीचं चंद्र जेव्हा येतो ते पण थोडं रात्री असं नाईट विजन मिळेल थोडं. सो मी सजेस्ट करेन की तुम्ही 6 वाजताची बोट घ्या. फक्त थोडा इथून निघायला लेट होईल एवढंच, तासभराचं आहे. 7 वाजेपर्यंत तुम्ही परत रिटर्न याल. सो आता मी इथनं निघतो आहे. आपल्याला परत आता जायचं आहे आपल्या घरी अंधेरीला. मध्ये काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो. सो 6:30 वाजलेत. आपली राईड 49 किलोमीटरची झाले. तर मी निघतोय आता इथून. इथेच बाजूलाच वसई किल्ला पण आहे, मला मगाशी दिसला. बघा इथे तुम्ही बघताय, हा हे वसई किल्लाच आहे सर्व इथे मागे. आम्ही मागच्या साईडला, मी आता मागच्या साईडला आहे याच्या, आणि तिकडे सर्व फोर्ट वगैरे मागेच आहे त्या साईडला तिकडचं. इथले मी रस्ते मगाशी बघितले, अलिबाग सारखे आहेत थोडेसे रस्ते. मला गोव्यात आल्यासारखंच वाटतं आता. मित्रांनो, वसई स्टेशनला पोचलो आहे आणि आता मी मागवला आहे मेदूवडा. खूप भूक लागली होती. दुपारी फक्त ते भुर्जीपाव खाऊन निघालो तेवढंच. त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही, डायरेक्ट आता खाऊन घेतो, परत भेटूया रोडवरती. काही संध्याकाळचे 7:30 वाजून गेले. इकडे पुढे 5 मिनिटं 7:30 वाजले संध्याकाळचे, आणि आपली राईड 60 किलोमीटर आहे. आत्ताचा मी जस्ट वसईवरनं निघालो आहे आणि आता आम्ही अंधेरीला चाललो आहे. तासभर तरी लागेल अंधेरीला पोचायला. 8:30पर्यंत मी आज ज्या रोरो फेरीमध्ये मी बसलो ते 3 डेक होते. मी होतो तो लोअर डेकला होतो. मध्ये अजून एक डेक होता आणि सगळ्यात टॉपला अजून एक डेक होता. टॉपला जो डेक आहे त्याची किंमत 450 असते सॅटर्डे संडेला, आणि बाकीच्या डेजला 400 रुपये असते. आणि जो खालचा लोअर डेक जो होता जिथे मी होतो त्याची किंमत 150 रुपये असते, आणि सॅटर्डे संडेला 200 रुपये किंमत असते पर पर्सन. खाण्यापिण्याचे ऑप्शन्स बोटमध्ये अवेलेबल आहेत, पण थोडे कॉस्टली आहेत. इथून एक राईट आहे, तो राईट मी कधी कधी कन्फ्यूज होतो. मे बी हाच आहे तो राईट असं वाटतं. हायवेला जायचं असेल तर हा राईट घ्यावा लागतो. समोर कुठला रूट आहे इथे तो नाही माहिती मला. तर आपण रिक्षावाला पाहिजे तर विचारतो. बस हायवे सीधा आहे ना. थँक्यू. बरोबर होतं. हायवे सरळच आहे इथून. तर ह्या टर्नसाठी मला फक्त एक मॅप हवा होता बस. बाकी ऑलमोस्ट रस्ता माहिती आहे. इथनं येऊन गेलो मी आजच्या. याआधी मित्राबरोबर बाईकवरनं वगैरे आलो आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये आलेलो 1-2दा. वसईला त्याचं घर होतं. गाईज, हा सरळ जो स्लोप दिसतो हा चढून आपल्याला हायवेला
सरळ जाऊन राईट मारायचं आहे. तिथून आपल्या सरळ सरळ अंधेरीला रस्ता आहे. तर तोच रूट आता मी परत घेणार आहे आणि तोच तुम्ही किती वेळा बघितला असाल. तर तुम्हाला तो मी परत दाखवून बोर नाही करत आहे. तो आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी. गाईज मी 8:30 वाजता आपल्या घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आपला जो व्लॉग आहे तो एंड करतो आहे. आजची जी आपली राईड होती ही 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक राईड होती. जास्त लांब जाऊ शकलो नाही म्हणून एक शॉर्ट राईड केले. एक्सपिरियन्स माझा असा होता इथला की बऱ्यापैकी ठीकठाक आहे. रोरो फेरी जी आहे ती, रोरो फेरीला माझं व्हिजिट करण्याचं कारण हे की ही हल्लीच रिसेंटली आले. एक्झॅक्ट कधी आले ते नाही मला माहीत, बट रिसेंटलीच आले, नवीनच आहे. वसई रोरो फेरी आहे ती. तो तुम्ही एकदा व्हिजिट करा. आपले फ्रेंड्स असतील तर फ्रेंड्ससोबत व्हिजिट केलं तरी चालेल. फॅमिलीसोबत व्हिजिट करा, मी तर सजेस्ट करीन. फॅमिलीसोबत व्हिजिट केलं तर तुम्हाला खूप मजा येईल. आणि मी सजेस्ट करीन की संध्याकाळी 6ची तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला सनसेटसुद्धा मिळेल आणि थोडासा नाईट व्ह्यू मिळेल. सो खूप मजा येईल तुम्हाला. तर आणि राईडचा आपला विषय जर झाला, राईड आपली झाली आहे आजची 109 किलोमीटरची येऊन जाऊन. तर मजा आली मला, तर ठीक आहे. बाकी आता आपले पुढचे जे व्लॉग येतील ते मोटो व्लॉग नसतील, 2-3 काही येतील पुढचे. ते मोटो व्लॉग नसतील, साधे व्लॉग असतील, नॉर्मल व्लॉग. आणि मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर. त्या ज्या व्हिडिओज आहेत त्या शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपली काळजी घ्या. लवकरच भेटूया पुढच्या आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.